ज्येष्ठ नागरिक मंदाबाई कांदळकर यांचे अन्यायाविरोधात आमरण उपोषण, वावी पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह। सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्याय न मिळाल्यामुळे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक मंदाबाई सुदाम कांदळकर यांनी अखेर निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। दिनांक 21 जून 2025 रोजी मंदाबाई कांदळकर, त्यांचे पती सुदाम सखाराम कांदळकर आणि मुलगा मच्छिंद्र कांदळकर हे शेतात काम करत असताना शेजारच्या शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून त्यांच्यावर हल्ला केला। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात संजय विठ्ठल मस्के, वैभव संजय मस्के, निलेश संजय मस्के यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 118, 115, 352, 351, 351 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र फिर्यादीचा आरोप आहे की गुन्हा नोंदवताना वावी पोलिसांनी फिर्यादींना विश्वासात न घेता त्यांचा जबाब तंतोतंत नोंदवलेला नाही। या पार्श्वभूमीवर कांदळकर कुटुंबाने वारंवार वावी पोलीस ठाण्यात चौकशी केली, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर वावी पोलिसांनी पुरवणी स्वरूपात एक लेखी पत्र दिले, परंतु त्यावरही कोणतीही कारवाई झाली नाही। अखेर न्याय मिळावा म्हणून मंदाबाई कांदळकर यांनी निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सांगितले की गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे आता कायदेशीर मर्यादेतच काम करता येईल। तथापि मी माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की फिर्यादींचे जबाब विश्वासात घेऊन प्रकरणांची नोंद करावी। मात्र स्थानिक नागरिकांचे मत आहे की वावी पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले नसते तर आत्मदहन आणि उपोषणाची वेळ आलीच नसती। 65 वर्षीय मंदाबाई कांदळकर या न्यायाच्या प्रतीक्षेत उपोषणास बसल्याने निफाड कार्यालयासमोरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले जात आहे। परिसरातील नागरिकांनीही लवकरात लवकर आजींना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। माझ्या आईवडिलांना खूप मारहाण करून दागिने चोरून नेले। त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो आणि मी सांगत होतो का माझ्या आईचे दागिने गेलेले, ती पण तक्रार घ्या, पण त्यांनी त्याच्यात तक्रारमध्ये दाखल केलंच नाही, फक्त मारहाणीचंच लिहिलं आणि 3/9ला पुरवणी जबाब दिला का दाखल करून घेऊ, दाखल करू, तर ती केलीच नाही। आता पुरवणी जबाब दिलेला आहे, त्यानुसार एक गुन्हा दाखल करा किंवा ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे 21/6ला त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। कोणत्या पोलीस स्टेशनची घटना आहे आणि कुठे झालेली घटना? वावी पोलीस स्टेशनची घटना आहे आणि शहा गावात झालेली। कोणी कोणी मारहाण केली तुम्हाला? आरोपी संजय विठ्ठल मस्के, निलेश विठ्ठल मस्के, संजय मस्के आणि वैभव संजय मस्के हे शहा गावचे, पण ते हल्ली मुक्काम कुंदेवाडीत राहतात। त्यांनी माझ्या आईला आणि आईवडिलांना खूप मारहाण करून सोन्याचे दागिने चोरून नेले। मी सांगत होतो ओढू ओढू, माझी आई सांगत होती का आमचे दागिनेची तक्रार दाखल करा, पण त्यांनी त्यांच्या मनानेच दाखल केलेली। मग त्याच्यानंतर 3/9ला मला पुरवणी जबाब दिला, मग पुरवणी जबाब दिला, त्या मला उपोषण सोडायला लावलं, मग नंतर पुरवणी जबाब दिला माझा। मग आता माझं एकच म्हणणं आहे, त्या कर्मचाऱ्यावर एक तर कायदेशीर कारवाई करावी आणि आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा। तुम्ही आता इथे कशासाठी बसले? मी या पुरवणी जबाबानुसार माझा गुन्हा दाखल व्हावा किंवा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले। कुठं बसलेले? उपविभागीय निफाड कार्यालय, DSP ऑफिस। तुमचं नाव? दत्तात्रय सुदाम कांदळकर।